गुड मॉर्निंग चिल्ड्रन. आज आपण स्टँडर्ड 6वीचा सायन्स विषयाचा 9th लेसन बघतोय. म्हणजेच आपण आपली सेकंड टर्मचा जो अभ्यास आहे तो सुरू करतोय आणि आपल्या 9th चॅप्टरचं नाव आहे मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं पेज नंबर 65 वर, तर तुम्हाला इथे वरती काही ॲक्शन्स करताना दिसतील. इथे एक मुलगा आहे, ही इज किकिंग अ फुटबॉल. त्याने फुटबॉलला जोरात लात मारली आहे. म्हणजे तो फुटबॉल जर इथे असेल तर लात मारल्यानंतर तो समोर जाईल, बरोबर आहे. इथे एक भोवरा फिरताना दिसतोय तुम्हाला. हा मुलगा एक बॉल वर फेकतोय आणि तो वर गेल्यानंतर परत खाली येतोय त्याच्या हातामध्ये. एरोप्लेन आहे, ते हवेत उडतंय आणि कुंभार आहे, तो चाक फिरवतोय त्याचा आणि त्या मातीच्या आकार याला पॉटला आकार देतोय. ह्या सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत ह्या नीट बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यातल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे फुटबॉल, भोवरा, त्यानंतर बॉल आणि कुंभाराचं ते व्हील, त्याच्यानंतर एरोप्लेन, हे मूव्हिंग आहे. मूव्हिंग म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे. म्हणजे मी समजा आता इथे उभा आहे तर मी म्हणेल आय एम ॲट रेस्ट, मी एका ठिकाणी उभा आहे. पण मी जर चालतोय असा इकडून इकडे तर मी म्हणेल आय एम मूव्हिंग, मी मूव्ह होतोय, बरोबर आहे. आणि कुठलीही मूव्हिंग वस्तू, एनी मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी इन मोशन. आपल्या चॅप्टरचं नाव आहे मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. त्यामुळे मोशन म्हणजे काय कळलं पाहिजे की नाही आपल्याला. कुठलीही मूव्हिंग ऑब्जेक्ट, हलणारी वस्तू, ती मोशनमध्ये आहे असं म्हणतात. मोशन म्हणजे गती. इथपर्यंत लक्षात आलं. आणि त्या चित्रांमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या मूव्हिंग आहेत, याचाच अर्थ त्यांना मोशन आहे, त्यांना गती आहे. फुटबॉल असेल, बॉल असेल, एरोप्लेन असेल, त्याच्यानंतर कुंभाराचं ते चाक असेल, हे मूव्ह होत आहे, याचाच अर्थ ते मोशनमध्ये आहे, बरोबर आहे. आता ही जी मोशन असते ना, तुम्ही डे टू डे लाईफमध्ये हिला ऑब्झर्व करत असतात. उदाहरणार्थ तुम्ही समजा बस स्टँडवर बसमध्ये बसलेले आहात खिडकीत, आणि खिडकीत बसल्यानंतर तुमच्या बाजूची बस जाते आहे, किंवा ट्रेनमध्ये तुम्ही बसलेले आहेत. ट्रेनच्या खिडकीतून तुम्ही बाहेर बघताय आणि त्या बाहेर तुम्हाला एक ट्रेन दिसते जाताना. ती जात असते पण आपली ट्रेन जात नसते, तरी आपल्याला असं वाटतं की आपली ट्रेन जाते आहे. तुम्ही बसलेले आहात याचा अर्थ तुम्ही ऑब्झर्वर आहात. तुम्ही ऑब्झर्व करताय ना, तुम्ही बघताय, म्हणजे यू आर ॲन ऑब्झर्वर. ऑब्झर्वरला वाटतं की आपली ट्रेन जाते आहे. किंवा समजा आपली ट्रेन जात असेल आणि बाजूला जंगल असेल आणि जंगलातली झाडं असतील, तर असं वाटतं की ती झाडं मागे पळत आहेत. तुम्हाला वाटतं की ती झाडं अशी मागे पळत आहेत, कारण तुमची ट्रेन समोर जात असते. झाडं कुठेच जात नाहीत, झाडं तिथंच असतात. पण काय होतं, तुम्ही मोशनमध्ये असता. त्यामुळे तुम्ही मोशनमध्ये असताना तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बाजूची झाडं मागे पळत आहेत, म्हणजे त्यांना मोशन आहे असं तुम्हाला वाटतं. मग हा जो ऑब्झर्वर आहे, जो बघतो, त्याला ऑब्झर्वर म्हणतात. ज्याला दिसतं ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, हा ऑब्झर्वर झाला. आता कुठल्याही गोष्टीची कंटिन्युअस जर मूव्हिंग होत असेल, बघा उदाहरणार्थ इथे समजा एक बॉल ठेवलेला आहे मी, आणि या बॉलला मी किक मारली. आधी तो रेस्टवर आहे, म्हणजे तो मोशनमध्ये नाही आहे, तो स्थिर आहे. याला जर मी लात मारली तर तो काय होईल, समोर 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 जाऊन कुठेतरी तो इथे थांबेल ना कुठेतरी बॉल. असं तर होणार नाही की किक मारली की तो चालतच राहील. तो कुठेतरी जाऊन थांबेल. याची जागा होती ए आणि तो जाऊन बसला बीवर. याचा अर्थ त्यांनी काय केलं, इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केलं. त्यांनी काही डिस्टन्स कव्हर केलं. बॉलनी काय केलं, डिस्टन्स कव्हर केलं. कशामुळे, त्याला किक मारल्यामुळे म्हणजे फोर्स दिला की नाही आपण, त्याला फोर्स दिला, त्याच्यामुळे त्याचे डिस्टन्स कव्हर केला आणि त्यांनी जागा बदलली. आधीची जागा होती ए, नंतरची जागा होती बी. ही जी जागा बदलणं आहे याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट. एनी ऑब्जेक्ट when applied a force
cover some distance and displace its position, we say that object has displaced. त्या ऑब्जेक्टनी डिस्प्लेस केलं स्वतःला, म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली. कुठलाही मूव्हिंग ऑब्जेक्ट, कुठलाही मोशनमध्ये असलेला ऑब्जेक्ट कंटिन्युअस डिस्प्लेस होत असतो. म्हणजे कार तुम्ही समजा चालवणं सुरू केलं, म्हणजे ती मूव्हिंगमध्ये म्हणजे मोशनमध्ये, आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजे ती कंटिन्युअसली आपली जागा बदलते, म्हणजे डिस्प्लेसमेंट करते. म्हणून तुमच्या पुस्तकात इथे काय लिहिलेलं आहे, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. कळालं मोशन म्हणजे काय? कुठल्याही वस्तूची, मोशनमध्ये असलेल्या वस्तू कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट करतं, त्याला म्हणायचं मोशन. याच मोशनचे आपल्याला टाईप्स बघायचे आहेत या चॅप्टरमध्ये. काय बघायचे आहेत? टाईप्स. त्यात महत्त्वाचं टाईप आहे लिनियर मोशन. काय? लिनियर मोशन. आणि दुसरा टाईप आहे नॉन लिनियर मोशन. आता लिनियर मोशन आणि नॉन लिनियर मोशन म्हणजे काय? आत्ताचं जे एक्झाम्पल होतं, मी तुम्हाला सांगितलं हा बॉल आहे आणि तो ग्राउंडवर आहे. मी इथून लात मारल्यानंतर तो कसा गेला? सरळ गेला, स्ट्रेट लाईनमध्ये. स्ट्रेट लाईन. त्याची मोशन कशी होती? इन अ स्ट्रेट लाईन. द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज अ लिनियर मोशन. कुठलाही ऑब्जेक्ट जर सरळ रेषेत जात असेल, समजा मी इथे उभा आहे आणि इथून मी चालताना असा सरळ रेषेत गेलो, तर माझी जी मोशन आहे ही लिनियर मोशन आहे. लिनियर म्हणजे अलॉंग अ स्ट्रेट लाईन. लिनियर म्हणजे एका रांगेत, एका सरळ रेषेत. आणि समजा मी चालताना समजा इकडे गेलो, मग इकडून इकडे गेलो, मग इकडून इकडे गेलो, माझी जी मोशन आहे ही सरळ रेषेत आहे का? नाही, तिला सरळ रेषेत नाही आहे, म्हणून ती झाली नॉन लिनियर मोशन. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्ष ठेवा. कार सरळ चालते, घाट आला तर ती फिरून जाते, म्हणजे सरळ जात असेपर्यंत तिची लिनियर मोशन आहे. पण ते जेव्हा घाटात चढत जाईल अशी वर वर इकडून तिकडे, तेव्हा तिची जी मोशन ही नॉन लिनियर आहे. ठीक आहे. एखादा बॉल तुम्ही जेव्हा फेकता वरती, तेव्हा तो सरळ रेषेत वर जातो आणि वरून खाली सरळ रेषेत येतो, म्हणजे त्याची जी मोशन आहे ही लिनियर मोशन आहे. ठीक आहे. समजा तुम्ही एखाद्या टेबलवर उभे आहात आणि वरून एखादा बॉल सोडलात, समजा खडू मी सोडला, हा सरळ रेषेत खाली गेला की नाही, म्हणजे याची मोशन जी होती ती एका सरळ रेषेत होती, म्हणजे ती लिनियर मोशन आहे. आता या लिनियर मोशनमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. आपण दोन एक्झाम्पल बघूयात. आपण तुम्ही सोल्जर्स बघितलेत का? सैनिक मार्चिंग करताना त्यांची परेड असते बघा सैनिकांचे. ते असे रांगेत उभे असतात 10-10, 5-5च्या, आणि ते सरळ रेषेत बरोबर त्यांचा डावा पाय समोर आला की उजवा पाय मागे, हात मागे जातो. बरोबर आहे. उजवा पाय पुढे आला की म्हणजे लेफ्ट राईट जे करतात ते, त्या प्रत्येकाची मोशन सेम असते आणि एकाच वेळेस ते समोर जातात. त्यांच्या मोशनमध्ये असं होत नाही की एक समोर चालला आहे, एक मागे राहिला आहे. असं होतं का? नाही. त्यांची जी मोशन, इथे बघा, तुमच्या इथे चित्र दिलेलं बघा सोल्जर्सचं. ते मार्चिंग करत आहेत. मार्चिंग म्हणजे पुढे पुढे जात आहेत. त्यांची जी परेड असते त्याला मार्चिंग म्हणतात. त्यांचे पाय बघा, त्यांचे हात बघा. एकाचा डावा हात आला की सगळ्यांचे डावा हात समोर येतो, एकाचा उजवा हात आला की सगळ्यांचे उजवे हात समोर येतात. पायांचं सुद्धा तसंच. आणि ते इथून तिथपर्यंत जात असताना सेम स्पीडनी समोर जातात. ही जी स्पीड असते ना, तिला म्हणायचं युनिफॉर्म लिनियर मोशन. काय म्हणायचं? युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि समजा एक मुलगी आहे, ती स्लाईडवरून खाली येते, घसरगुंडी असते की नाही, ती सुरुवातीला जेव्हा तिची स्पीड कमी असते, ती जशी जशी खाली येते तशी तशी तिची स्पीड जास्त होते. बरोबर आहे. म्हणजे तिच्या स्पीडमध्ये फरक पडतो आहे, सारखी स्पीड नाही आहे. ही जी मोशन आहे, पण तरी पण ती सरळ रेषेत खाली येते बरं का. याला म्हणतात नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. काय म्हणतात? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. पुढच्या पिरियडमध्ये आपण याचे अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत.
इथे लिनियर मोशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, त्याचे 2 प्रकार सांगितले, युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता हा जो दुसरा प्रकार आहे नॉन लिनियर मोशन, जी एका सरळ रेषेत नाही आहे, तिचे वेगवेगळे प्रकार, त्याचे टाईप्स आपण पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्या पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत पुस्तक नीट वाचा आणि काही समजलं नाही तर मला विचारा. ठीक आहे.